मुंबई महापालिकेमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईचा रियल रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात राहणार आहे। 1.25 वर्षांचा फॉर्म्युला की भाजपची 5 वर्षांची मक्तेदारी। महापालिकेच्या या सत्ता समीकरणात आता एक मोठा पेच निर्माण झालाय। एका बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सामंजस्याची भाषा सुरू असताना दुसऱ्या बाजूला अंतर्गत गोटातून काही वेगळ्याच हालचालींच्या बातम्या येतात। नेमकं काय घडतंय मुंबई महापालिकेत पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत सत्तेचं नवं समीकरण ठरणार। 1.25 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर टांगती तलवार। भाजप शिंदे सेनेत महापौर पदावरून मोठी रस्सीखेच। मुंबई महापालिकेच्या राजकारणानं आता वेगळं वळण घेतलंय। सुरुवातीला असं ठरलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सत्तेचं वाटप सामंजस्यानं केलं जाईल। त्यानुसार पहिल्या 1.25 वर्षासाठी भाजपच्या ऋतू तावडे महापौर असतील आणि त्यानंतर शिंदे सेनेचा महापौर पदावरती दावा असेल। केवळ महापौर पदच नव्हे तर वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदांचीही अदलाबदल करण्याचं या फॉर्म्युल्यामध्ये ठरलं होतं। पण आता चित्र बदलताना दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईचा महापौर 1.25 वर्ष म्हणजे 5 वर्षांपैकी त्यातला 1.25 वर्ष शिंदे गटाचा बसणार आहे। आणि त्यापैकी जर आपण बघितलं तर स्थायी समिती असेल, सुधार समिती असेल, बेस्ट समिती असेल, या पदांच्या अध्यक्षपदी देखील शिंदे सेनेला कुठेतरी वाव मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते। 5 वर्षांपैकी 1.25 वर्ष जर महापौर पद शिंदे गटाला दिलं गेलं तर इतके साऱ्या मोठ्या संख्येने येऊन सुद्धा 1.25 वर्ष नेमकं शिंदे गटाला महापौर पद का द्यावं अशी धुसफूस कुठेतरी आता भाजपमध्ये देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळते। महायुतीत सर्व आलबेल असल्याचं वरकरणी दिसत असलं तरी भाजपच्या गोटातून येणाऱ्या बातम्यांनी मात्र खळबळ उडवून दिली आहे। भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपला आता हा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला मान्य नसल्याचं कळतंय। मुंबईवर पूर्ण 5 वर्ष भाजपचाच महापौर असावा असा एक मोठा गट पक्षात सक्रिय झालाय। मुंबई महापालिकेमध्ये 1.25 वर्षानंतर शिवसेनेकडून महापौर पदावर दावा साधला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे। मात्र भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 वर्षांसाठी आता भाजपचाच महापौर आपल्याला मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळू शकतो। दुसरीकडे शिवसेनेकडून विविध समित्यांमध्ये अधिकचा वाटा मिळावा म्हणून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे आणि सध्याचं संख्याबळ पाहता संपूर्णपणे 5 वर्षांच्या कालावधीसाठी भाजपचाच महापौर विराजमान करण्यावरती एकमत केलेलं आहे। याआधी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीमध्येच हा फॉर्म्युला ठरल्याचंही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केलेलं आहे। एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेली चर्चा आणि दुसरीकडे भाजपच्या दिल्ली आणि मुंबईतील वरिष्ठ सूत्रांची वेगळीच माहिती आहे। यामुळे मुंबईच्या राजकारणात सध्या संभ्रमाचं वातावरण आहे। ऋतू तावडे आपली 5 वर्ष पूर्ण करणार की 1.25 वर्षानंतर शिंदे सेनेला संधी मिळणार? मुंबईच्या महासत्तेचा हा फॉर्म्युला नेमका कुणाच्या पथ्यावर पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। न्यूज प्लॅनेटमध्ये याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा